बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव वारंवार घेतलं जाते। विरोधकांसोबतच महायुतीतील अनेक नेते देखील या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहेत। मात्र असं असताना देखील या सगळ्या प्रकरणावर अजित पवार मौन बाळगून आहेत। एवढं सगळं होऊन देखील अजित पवारांनी आजपर्यंत यावर कोणतंही भाष्य केलं नाहीये। त्यामुळे या सर्व प्रकरणावर भाष्य करण्यापासून अजित पवारांना नेमकं अडवतंय तरी काय? अजित पवारांचे हात दगडाखाली आहेत का? आणि असतील तर का? तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। मनात आलं बोलून टाकलं असा अजित पवारांचा स्वभाव आहे। राजकारणात स्पष्ट वक्ते म्हणून देखील अजित पवार प्रसिद्ध आहेत। मात्र हेच अजित पवार त्यांच्या मूळ स्वभावाच्या विरोधात जात बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत व या प्रकरणातील धनंजय मुंडे यांच्या इन्व्हॉल्वमेंट बाबत मौन बाळगून आहेत। जिथे महायुतीचे नेते देखील धनंजय मुंडेंवर टीका करत आहेत, तिथेच अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात टीका करणंच तर काय, याबाबत कुठलंही वक्तव्य करणं देखील टाळलं आहे। म्हणूनच अजित पवार यांचे हात दगडाखाली आहेत। अजित पवारांना धनंजय मुंडे हवे आहेत म्हणून अजित पवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलणं टाळत आहेत, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहेत। म्हणूनच धनंजय मुंडे अजित पवारांसाठी एवढे कसे काय महत्वाचे आहेत ते पाहूयात। सर्वात पहिलं कारण आहे ओबीसी समाजाचे नेते अशी धनंजय मुंडेंची ओळख। मंत्रिमंडळातून छगन भुजबळांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर अजित पवारांवर नाराज आहे आणि अशातच ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारा अजून एक नेता गमावणे अजित पवारांना महागात जाऊ शकतं। म्हणूनच ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे धनंजय मुंडे अजित पवारांसाठी महत्वाचे आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात अजित पवार कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाहीयेत असा अंदाज लावला जातोय। धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचा मराठवाड्यातील चेहरा बनले आहेत। मराठवाड्यात राष्ट्रवादीची ताकद अबाधित ठेवण्यासाठी अजित पवारांना धनंजय मुंडे यांच्यासारखा नेता महत्वाचा ठरणार आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये जर राष्ट्रवादी टिकवून ठेवायची असेल तर अजित पवारांकडे धनंजय मुंडे असणे महत्वाचे आहे आणि त्यामुळे अजित पवार धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलणं टाळत असल्याच्या चर्चा आहेत। धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे नेते आहेत। 2013-14 पासून ते पक्षाचा भाग आहेत। धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधणीसाठी महत्वाचे योगदान दिले आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धनंजय मुंडे एक महत्वाचे नेते असून धनंजय मुंडेंच्या विरोधात गेल्याने त्याचा सरळ परिणाम पक्ष बांधणीवर होऊ शकतो आणि हीच गोष्ट लक्षात ठेवत अजित पवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची वक्तव्य करत नाहीयेत असा अंदाज लावला जातोय। एकूणच सध्या परिस्थिती पाहता आणि धनंजय मुंडे यांचं राजकारणातील महत्व लक्षात घेता अजित पवार हे या सर्व प्रकरणावर बोलणं टाळत आहेत। तर मागील काही काळात अनेकदा अजित पवार नॉट रिचेबल देखील होते। त्यामुळे अजित पवारांना धनंजय मुंडे हवे आहेत म्हणून धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करणं अजित पवार जाणून बुजून टाळत आहेत असं म्हटलं जातंय। तर यावर तुमचे मत काय? तुमच्या मते खरंच धनंजय मुंडे अजित पवारांसाठी इतके महत्वाचे आहेत का? ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।